व्हिडिओ व्हायरल झाल्यानं एका तरुणानं गळफास घेत आपलं जीवन संपवलंय। बसमधील महिलेनं चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप केलेला होता। केरळमधील कोझिकोड इथली ही धक्कादायक घटना आहे। सोशल मीडियावरती बदनामी झाल्यानं या तरुणानं हे टोकाचं पाऊल उचललंय। बसमधील महिलेने चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप केला। व्हिडिओ व्हायरल झाल्याने तरुणानं गळफास घेत आपलं जीवन संपवलं। सोशल मीडियावरती लाईक्स कमेंट्स मिळवण्यासाठी आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी कोण कोणता हातखंडा वापरेल याचा काही अंदाज नाहीये आणि अनेकदा आपण करत असलेली कृती आणि सोशल मीडियावर चालवत असलेली ट्रायल ही दुसऱ्यासाठी त्रासदायक ठरू शकते हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही आणि असाच हा सगळा प्रकार पाहायला मिळालेला आहे। आणि या सगळ्या घटनेविषयी आपण अधिक बोलूया। या सगळ्याविषयी बोलण्यासाठी माझी सहकारी नम्रता वागळे या क्षणाला आपल्या सोबत आहे। नम्रता, अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे। सोशल मीडियावरती जी काही ट्रायल या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून राबवली जाते त्याचा हा नाहक बळी म्हणून या घटनेकडे आपल्याला पाहता येईल। नम्रता, नाही, अगदी तू म्हटलास ते अगदी बरोबर आहे। ॲप्ट शब्द आहेत। सोशल मीडिया ट्रायल ज्या पद्धतीने होतीये, म्हणजे ह्या तरुणाने जर आपलं जीवन अशा पद्धतीने या व्हिडिओमुळे संपवलेलं असेल तर अतिशय दुर्दैवी, अतिशय धक्कादायक आहे। आपल्याला सगळ्यांनाच विचार करायची गरज आहे। आता 2-3 गोष्टींनी आपण हा व्हिडिओ आपण बघितला पाहिजे। एक म्हणजे खूप गर्दीमध्ये हा प्रवास चाललेला आहे, म्हणजे कुठल्या तरी पब्लिक ट्रान्सपोर्ट मधला हा व्हिडिओ आहे। आता ही जी कोणी संबंधित तरुणी आहे जिने हा आरोप केलेला आहे, ती तरुणी इथे व्हिडिओ कशासाठी बनवत होती हाही एक प्रश्न आहे। म्हणजे त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत। एक तर ती स्वतःचे, जसं आपल्याकडे लिंक मध्ये उल्लेख होता की स्वतःचे लाईक्स आणि फॅन बेस वाढवण्यासाठी कोण कुठचे व्हिडिओ करेल याचा भरोसा नाही, ही एक गोष्ट असू शकते। किंवा दुसरी गोष्ट, कदाचित असं काहीतरी घडलं असेल तिच्याभोवती की तिने व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी किंवा तो पुरावा मिळवण्यासाठी ती तर व्हिडिओ तिने सुरू नाही ना केला, अशी एक शक्यता ह्याच्यामध्ये आहे। आपण त्या गोष्टीचे जज बनण्याची गरज नाही, आपण फक्त डोळे उघडे ठेवून त्याचं विश्लेषण करायची गरज आहे। दुसरी गोष्ट, ह्या तरुणाने जीवन त्याचं संपवलं। सोशल मीडियामधनं कशा प्रकारे हॅरॅसमेंट होऊ शकते ह्याचं हे एक अतिशय जिवंत असं हे उदाहरण आहे। हा मुलाचा इथं जीव जातोय, ह्या तरुणाचा जीव जातोय। आपण सोशल मीडियाचा वापर नेमका कशासाठी करतोय? विधायक कामासाठी सुद्धा अशा गोष्टींचा वापर होऊ शकतो, पण कशासाठी होतोय हा एक इथे अंतर्मुख करणारा, पुनर्विचार करायला लावणारा हा गोष्ट आहे। ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळेला अशा घटना घडल्या की ओरड होते, महिलांसाठीचे कायदे हे बरेचसे चुकीच्या पद्धतीने वापरले जातात महिलांकडूनच, महिलांच्या सुरक्षेसाठी असलेले कायदे। पण असं हे एखादं उदाहरण असतं, त्याच्यामुळे महिलांचे कायदे रद्दबिद्द करण्याचे आवाज उठवायची काही गरज नसते। ते कायदे अधिक सीलबंद, अधिक त्याच्यामधले लूपहोल्स काढण्याची गरज आहे का? तर नक्कीच गरज आहे। पण कायदेशीर दृष्ट्या जर विचार करायचा झाला तर या गोष्टीमध्ये या मुलीवरती आता काय कारवाई होऊ शकेल याचा विचार व्हायला हवा। गुरु, अगदी नम्रता, हे सगळे मुद्दे आहेतच, मात्र इथे सोशल मीडिया वापर करते म्हणून आपण सर्वांनी सुद्धा एक सजग राहण्याची आवश्यकता हा मुद्दा प्रामुख्याने आपल्याला हायलाइट करावा लागेल। कारण अशा पद्धतीने कुठलाही एखादा व्हिडिओ आला आणि त्याच्यावरती जे काही कॅप्शन असेल त्या नॅरेटिव्हकडे आपण वळतो आणि तशा रिॲक्शन्स आपल्या येतात। मात्र या सगळ्याचा एखाद्याच्या आयुष्यावरती, त्याच्या मनावरती काय परिणाम होणार आहे याचा आपण साधा विचारही करत नाही। म्हणजे ही काही पहिली घटना नाहीये। मला आठवतंय एका ठिकाणी पालकांवरती अशा स्वरूपाचे आरोप किंवा अशा प्रकारच्या टिप्पण्या या लोकांनी केल्या आणि त्यानंतर त्या आईनं जीव दिला होता। अशी एक घटना अगदी अलीकडेच काही महिन्यांपूर्वी घडलेली होती। हो, नाही, अगदी सोशल मीडियामध्ये ही अशीच घटना नाही, आपण विद्यार्थ्यांचं कितीतरी बघितलेलं आहे। विद्यार्थ्यांवरती अशा प्रकारच्या अट्रॉसिटीज झालेल्या आहेत। विद्यार्थ्यांना शाळेमध्ये कुणीतरी रॅगिंग करत असतं, सोशल मीडियावरती किंवा शाळेच्या बोर्डवरती त्याची पब्लिसिटी होते आणि तो विद्यार्थी डिप्रेशनमध्ये येऊन स्वतःचं जीवन संपवतोय। अशाही अनेक गोष्टी घडलेल्या आहेत। म्हणजे ह्याच्यामध्ये अगदी शाळकरी मुलं सुद्धा जर सुटलेली नसतील तर मात्र आपल्याला, जसं ऑस्ट्रेलियामध्ये झालं की 16 वर्षापर्यंत सोशल मीडिया वापरायचा नाही, इतके स्ट्रॉंग स्ट्रिक्चर्स आणायची गरज आहे का आपल्याला? सोशल मीडिया लिटरसीज, म्हणजे लोकांना सोशल मीडिया वापरण्याबद्दल सज्ञान करणं गरजेचं आहे। आपण म्हणतो ना की माकडाच्या हाती कोलीत लागलं की तो सगळीकडे आग लावत फिरतो, तसं आपण अविचारी लोकांच्या हातामध्ये सोशल मीडिया सारखं टूल दिलंय का असा विचार या गोष्टीनंतर करावा असं वाटतं। अगदी, आणि तो विचार होईल, सर्वांकडून होईल अशी अपेक्षा करूया। धन्यवाद नम्रता या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।